तरच धर्म सोपा वाटेल, धर्म आनंद देणारा भासित होईल. श्रद्धान पक्क नसेल तर मग धर्मासाठी आपण नसून आपल्यासाठी धर्म आहे असं आपली समजूत होईल. वाटलं तर केला, नाही वाटलं तर नाही केला. जसं प्राण आहे ते आपल्याला आपलं स्वरूप भासित होतं, तर त्याच्यासाठी आपण सर्व काही करायला तयार असतो. लौकिक प्राण या शरीरात राहत असताना तिथं या शरीराला टिकवून ठेवण्यासाठी काय पण करायला तयार आहे. म्हणजे समर्पण आहे माझं. शरीर संसार भोगाच्या प्रती मी समर्पित असतो. ते मी आहे, ते माझं आहे म्हणून. पण धर्म मी आणि धर्म माझा असं भासित होत नाही. तेव्हा मग आपल्याला वाटेल तसं आपण करणार. काय तेव्हा बरोबर आहे. विचारलं मी झाल्यावर नाव दिलं का? सगळेजण नाव द्यायला नाही दिलं. कोण पुढे करून चालले काय जाई पोरी माझी सुना जातील बघी. म्हणजे त्याचं काय नाही महत्वाचं नाही, माझं झालं पाहिजे असं काय नाही. डोक्याला माझ्या मुंग्या आल्या मुंग्या. आणि असले लोक शास्त्राला येऊन बसल्यानंतर मग सृष्टी गेली की त्रास होतो. हे व्हॅल्यूज झिरो आहे असं थोडक्यात. आणि दाखवायला तर असं दाखवतात की आम्हाला मुंग्या येते डोक्यात बाकी. हो मला जायचंय, मी जाते, मी नाव दिलं घेते आणि बोलतोय मी चाललेत पुढे तोंड करून. मला काय संबंध नाही त्याच्याशी. ठीक आहे बघते असं होतं. स्पष्टता नाही ही कशात माझी हित आहे. क्लॅरिटीच नाही. म्हणून प्रयत्न करावा लागेल. पाप जोपर्यंत असेल तोपर्यंत कितीही समजावून सांगितलं रावणाला तर समजत नाही. सगळं कळते, त्याला पण कळते, सांगणाऱ्याला कळते, सगळ्याला कळते. पण फरक काय पडला? बघणाऱ्याला असं वाटतंय सगळ्याला की बाबा ही असं का करतोय. सगळे मुलगा समजावून सांगतोय त्याला, बायको समजावून सांगते, सीता समजावून सांगते, भाऊ समजावून सांगतोय. कोण म्हणून त्याला समजावून सांगत नाही? सांगतो सगळे जण समजावून सांगते. जेव्हा चुकीचं कार्य केलं जातं ना सांगणारे सगळे असते. पण जो चुकीचं करतोय त्याचा जो हट्ट आहे त्याला काय औषध? आणि आज बरोबर आलं तुमच्या औषध काय मला सांगतो नेहमी बाबा धर्माला आपला स्वामी बनवा, धर्माला आपलं गुलाम बनवू नका. काय पण झालं हेच ना.
धर्माला आपण आपले मालक बनवायला तयारच नाही. आम्ही शरीर, संसार, भोग, पैसा हे सगळं माझं मालक. काय राहून आमच्या सवडीनुसार धर्म का धर्माला अनुसार आम्ही सवड काढणार. कसं आहे? सवडीनुसार धर्म. आमचं दुकान जर चालू असेल तर आम्ही है ना धर्म केला पाहिजे, विधान बसलं पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे असा नियम नाही. सवड पाहिजे ना मला. सवड असेल संसारिक कार्यातून तर मी धर्म करेन. असं सवड असलं तर जाईन. बरोबर आहे. बघतो आम्हाला वेळ असेल तर करतो. ऍडजस्टमेंट म्हणजे संसारात वेळ मिळाला तर धर्म करणाऱ्यांना त्या ठिकाणी धर्म का उत्तम सुखामध्ये करणार सांगा बरं. तुम्ही दुकानाला वेळ दिला तर दुकान तुम्हाला चांगलं फळ देते. आचार्याने दिलं ना, जसं राजाची सेवा करतो जो कोणी त्या ठिकाणी त्याला राजा देतो फळ, तसं कर्माची सेवा करणाऱ्याला कर्म फळ देत. जो सेवा करणार नाही राजाची तर त्याला राजा फळ देत नाही. मग तसं दिलं त्यांनी सम्यक दृष्टी. विषय कर्माची सेवा करत नाही, विषयासाठी कर्माची सेवा करत नाही आणि कर्म त्याला फळ देत नाही. तसलं संसाराचं माझं गणित आहे. सम्यक दृष्टी असा असतो असं सांगितलं. एमेव संमदित्ति विषयत्थं न सेवदेकं मरयम् असं म्हणते आचार्य. या प्रकारे सम्यक दृष्टी देखील विषयांसाठी कर्माची सेवा करत नाही, त्यामुळे कर्म पण त्याला संसारातलं सुख देत नाही. काय मोक्ष सुख कर्माकडे मोक्ष सुख नाही आहे. कर्माकडे असेल तर संसाराचं सुख आहे. विचार करायला लागतो की नाही. सगळ्यांना सवय आहे का? त्यानुसार आम्ही ठरवू दुकान उघडते काय नाही उघडते, कधी करायचं कधी नाही करायचं. रविवार असू नाही तर सोमवार असू नाही तर मंगळवार असू. हे रविवार असून सुद्धा निर्णय पुरुषांचा आहे केव्हा करायचा धर्म. काय धर्म इतकं जर धर्माची डिव्हॅल्युएशन असेल म्हणजे आपल्या दृष्टीने धर्म एवढा जर हलक्या दर्जाचा असेल तर मग तेवढ्याच हलक्या दर्जाचंच फळ मिळणार की तुम्ही काय समजता? हलक्या दर्जाचं नव्हे उलटच फळ मिळेल अविनयामुळं. अनिल भाई काय सांगतो? काय सांगतो? धर्मासाठी समर्पण पाहिजे का झोपेसाठी पाहिजे हा प्रश्न कोणासाठी असतो? आणि झोपेतनं सवड मिळाली तर शास्त्राला येतो. बरोबर आहे का? दुकानातनं सवड मिळाली तर शास्त्राला येतो. म्हणजे सगळं आमचं जे धर्म आहे ते सगळं कसं आहे? धर्मासाठी नाही. म्हणून म्हटलं धर्माची आपण मालक बनलेला आहात आणि धर्माला पाहिजे तसं नाचवणार का? मला त्यावेळेस पाहिजे तर त्यावेळेस करायचं. पूजा विधान शास्त्र काय जे काय असेल ते माझ्या मर्जीप्रमाणे. वेळ धर्माची आहे त्यावेळेस नाही. म्हणून महाराज तर तेच म्हणायची मी आहे तर कोण ऐकायला तयार नाही. म्हणजे दुखते आहे तर कोण पेढे खायला तयार नाही. काय आणि आठल्यानंतर जर पेढे पाहिजेत म्हटल्यानंतर कुठनं देणार ती माणसं? पेढे कुठनं मिळणार? म्हणून मिळालाय सहज मिळालाय धर्म. चांगला धर्म मिळालाय. धर्म श्रद्धान भक्त करा. कसंही झालं तरी धर्मावरच श्रद्धा बसली पाहिजे, बाकी कशावर नाही. बाकी सगळी श्रद्धा उडली पाहिजे नाही हे काही खरं नाही आहे. आणि त्यासाठी 12 पावण्याचं चिंतन करायला सांगितलं. नित्य शरण काय होतं? मोटरसायकल चालू करून पावसात चिखलात माणूस कसं पळतय नुसता फोन असतो पळत. ती पोरगा कधी पळत येतोय शास्त्राला तुम्ही म्हटला म्हणून. हा फोन आला नुसता. काय जेवण झालं? जेवण झाल्यानंतर बाहेर पाऊस पडतो. नाही पाऊस पडत होता ना.
आणि चिखल आहे रस्त्यावर, चिखल झाला. मग आता काळजी, जेवायला सोडायचंय, जेवायला सोडायचंय, ही काळजी. त्याला धर्म करायला पाहिजे त्यांनी, अशी एवढी काळजी. त्याच्यासाठी मी काय पण करतो असं नाही. तुझा सकाळ सकाळ दुकानी आणि त्याला म्हणायचं बस तू शास्त्राला, मला आता सगळं माझं येतंय मला. आणि मग बायका पण म्हणतात अहो आता बाहेर पाऊस पडतोय बरं का, गाडी नाही, हो प्रतीक जेवला नाही. मग करतो काय ते, काय इकडं बघितलं नाही तिकडं बघितलं नाही, चालू मोटरसायकल आणि हो म्हणून गेला. समर्पण, मला म्हणायचे काय समर्पण. जेवला पाहिजे, नाही जेवला तर काय होईल, आणि ते नसला म्हणजे मग माझं तर काय अस्तित्व आहे. आणि मुलगा आहे जो नाही समजा संपला तर आपल्याला आपलं अस्तित्व संपल्यासारखं वाटेल का नाही. प्रफुल्ल काय म्हणतो, इतकं रोज आपण ऐकतोय, तन से जिसका इथे नहीं हो, सुत प्रिय मित्रों से कैसे, जन्म दूर होने पर तन से रोम समूह रहे कैसे. अर्थ काय होतं त्याला स्वप्नील, तन से जिसका ऐक्य नहीं हो, सुत प्रिय मित्रों से कैसे. सुत म्हणजे मुलगा, प्रिय म्हणजे बायको. काय संबंध आहे संबंध, जिथं शरीराबद्दल बरोबर माझं संबंध नाही नाही नाही, हे लक्षात घे. जिथं माझा शरीराशी काय संबंध नाही तिथं मी बागदी माझं ते दुकान आणि घर आणि त्याच्यावर माझा धर्म ठरणार का है ना. केव्हा करायचं बघू, विचारतो सगळेजण. सगळ्यांच्या मर्जीनुसार धर्म करायचा आहे, धर्माच्या मर्जीनुसार नाही कोणाला करायचं आहे. अडचण ही आहे, बरोबर आहे का. मग पुढे जर पण बस की आपल्यासाठी करायचं आहे रे, आणि दादा सांगते म्हणून नव्हे. कुठेतरी अंकुर फुटू द्या की. असे अनंत काळ गेलाय, अनंत या संसारामध्ये अनेक प्रकारचं सगळं भोगून दुःख भोगून हे पण जाईल वाया. परत कोण सांगणार, भेटणार नाही, कोण कुठं ऐकायला मिळणार. ती जी अनुकूलता आहे ती नाही आहे. ही सगळं जे धर्माचं फळ आहे ते आपल्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे, आणि ती लक्षात घेऊन आपलं धर्मश्रद्धा दृढ करत जायला पाहिजे. आपण बेटर डे बाय डे धर्मश्रद्धा बेटर व्हायला पाहिजे. आणि दिवसेंदिवस पावली माझं श्रद्धा धर्माच्या प्रती झुकत चाललंय का कर्माच्या प्रती, बघून घ्या. धन वाढतंय, संसार वाढतोय, माझं श्रद्धा कशाचं वाढतंय. चक्रवर्तीचं पण धन वाढलं, सगळं संसार वाढला, पण श्रद्धा त्याचं धर्माच्या प्रती दृढ होत गेलं. वैराग्य होता अंतरंगामध्ये, सम्यक्त्व असल्यामुळं जाणत होता तो सतत नाही आहे हे माझं काय नाही आहे. म्हणून आपण ती किती वेळा गोष्ट आहे की तेलाच्या वाटीची. म्हणजे धर्माचा कोणतरी उदाहरण निर्णय म्हणजे कोणता न्याय द्यायचा आहे धर्माला, तर बसवले कोणाला न्यायाधीश म्हणून, आदर मला बसवणार. एक हंसांशींची गोष्ट आपल्याला आम्हाला किती वेळा सांगितली. उडत असे निघाले, उशीर झाला म्हणून कावळ्याच्या झाडाचे कावळे बसत होते, त्या झाडावर बसले. मग म्हटले आजची रात्र बसू द्या आहे ना. मग त्या कावळ्याने म्हटले बर. मग एक कावळ्याला ती हंशीन आवडली आहे ना. मग आवडल्यानंतर काय झालं, मग म्हटली, मग ते कावळा सकाळी म्हटलं ही माझी बायको आहे. हंस आता एकदम दुःखी झाला. आता म्हटली माझी बायको आणि म्हणतोय माझी, कसं काय करायचं न्याय. मग त्या कावळ्याच्या मुख्य त्याला न्यायाधीश, आणि त्याने सांगितलं की बायको कावळ्याची. त्या हंसानं जीव दिल्यानंतर काय होईल. हे धर्माचा निर्णय कोणावर सोपवायला पाहिजे, धार्मिक व्यक्तींवर सोपवला पाहिजे, धर्माकडे दिला पाहिजे का जे संसारी त्यांच्यावर धर्माचे निर्णय द्यायचे. ते काय निर्णय देणार, त्या कावळ्यासारखं होणार काय निशान. बरोबर आहे, भयंकर डेंजरस परिस्थिती. विचार करावा लागेल. आपल्या कल्याणासाठी विचार करण्यासाठी आपण इथं आलेलो.
माझं कल्याण कशात आहे, माझं हित कशात आहे हे पुन्हा पुन्हा सांगितलं जातंय. मी कोण आहे हे जर पक्क आतमध्ये मी नाही करणार तर मात्र मग हेच होणार आहे जे समर्पण पराच्या प्रती अनादी काळापासून आम्ही करत आलो आहोत तेच राहील आणि तसंच फळ मिळत राहील. वेगळी काय अपेक्षा करायचं कारण नाही. तसं मर्जीने येते गणशास्त्राला थोडंच आहे असं आपण वेळेवर यायचं म्हणून शाळेत वेळेवर जातोय का नाही केवळ कारण आपण बिंबवलंय तसं ते वेळेवर केलं पाहिजे पण धर्म वेळेवर केला पाहिजे असं बिंबवलंय आपण. बघ म्हणजे तुला जर जमत असलं तर कर बरोबर आहे का, जमलं तर नाही जमत का बरं ठीक आहे मी आहे बात काय करणार. तुला जमत असलं तर कर असं आहे तिथे. खूप वेळा सांग तुमचं एवढा मोह आहे एवढं प्रेम आहे पण ते इतकं खोटं प्रेम आहे म्हटल्यानंतर त्याचं फळ वाईट आहे पुढच्या गतीत. ते पुन्हा पुन्हा सांगतोय सुकोशल मुलींच्या मातेच्या उदाहरणावर. वाघ वाघीण म्हणून आपल्याच मुलांना तुम्ही खाणार आहे हे लक्षात राहू द्या. ज्यांना तुम्ही आज इतकं धर्माशिवाय चांगले सगळे सोय देऊन सेवा करताय आणि तीच मुलं जेव्हा आमच्या विरुद्ध जातील त्या दिवशी सहन होणार नाही. आतमध्ये इतके कशाय होतील त्याचं रूपांतर वैरात होईल आणि वर्तमानात त्यांच्या प्रति मोह असल्यामुळे काय करता येणार नाही. पण पुढच्या जन्मात मात्र कुठं धावला तर संपला आणि समजून चला विषय संपला. त्यावेळेस तुम्हाला कळणार नाही की माझा पोरगा होता आणि माझे वडील आहेत म्हणून आणि माझी आई आहे हे काय कळणार नाही. त्यावेळेस कळलं काय सांगा. सावध केव्हा होणार, सावध म्हणजे सावधानता कधी. इतक्या जर एवढं समजावून सांगितलं तरी 6च नावं तुम्ही देताय. इतकी बुद्धीची तुमची दरिद्रता आहे असं म्हणाला. मी सांगितलं पण होतं म्हटलं मी नाही कोण जाणार नाही. हा इथं काय इथं टाकतो आम्ही अजून आम्हाला असलीच घाण सवय आहे. काम करतो आम्ही पाहिजे तर संसारात काम करायची सवय आहे. तसली काम आम्ही अजून करतो झाडतो पुसतो सगळं हीच करतो पण चांगलं काम नाही करणार. सांगितलं पंचकल्याणामध्ये दरबार व्हायचंय का त्या इंद्र व्हायचंय. तीर्थंकराचा सेवक त्याचं नाव इंद्र. कोण व्हायचंय त्या इंद्राच्या दरबारातला राजाच्या दरबारातला दरबान त्याची पण बोली असते व्हायचंय. होतो काय तिथं सुद्धा माझा मान आहे असलं मी काय तसलं दांडी घेऊन उभा राहू का तिथं दरवाजात आणि कोण आलं की नुसतं हाजीर हो अमुक तमुक अरे असं नुसतं म्हणायचं का मी. कोणाला पद प्राप्त होणार ती कोणाला इंद्र कोण होणार म्हणजे तीर्थंकराची सेवा करणारा आपल्याला आवडणार आहे. तो पण सेवकच आहे तसा तर पण मला जसं ते पद तुच्छ भासित होत ते आज तिथं आहेत माताजी त्यांची सेवा करणं म्हणजे इंद्र झाल्यासारखं आहे. पण तुम्ही ते सोडणार आणि इथं लिस्ट ह्याची किती लावली मोठी बाबा किती नाव आहेत. अडचणी आहे मनाचा मोठेपणा नको म्हटलं ना. श्रद्धान पाहिजे. तुमची आई असती तर तुम्ही 100 वेळा गेला असता. आईसाठी गेला असता नसता. काय सांगता येत नाही आजकाल. आई म्हणती म्हणू दे माझं दवाखाना बंद करू का दुकान बंद करू का काय बंद करू. गेलं तर जाईल म्हटलं सगळं औपचारिकता कुठं जीवाच्या बद्दल हेच राहणार. इतकी धनाची श्रद्धा दृढ होत चालली ते धन कमवता आज आपल्याला वाटत नाही. विचार करण्यासारख्या गोष्टी शरीराच्या नादी लागून काय करतोय का आपण चाललंय का कुठे आहे माझा धर्म. जाऊबाई का जाऊबाई जोमात काय नाही गिरायक सध्या म्हटलं असं होतंय सोनेला म्हणून म्हटलं उपदेश असाच आहे कटूच वाटणार पण आहे हे खरंच आहे. आणि तुम्ही आज माना नाही तर नंतर माना. काल मला एक जण तसं दाखवलेलं भेटले मग त्यांची पण मुलगी अशीच
शिकते मग त्याला इव्हेंट मॅनेजमेंट कुठं काय करायला. मी म्हटलं कशाला म्हटलं तुम्हाला तसलं करत बसायला, कुठंतरी जॉब करणार का. म्हटलं इथं आहे की जॉब करायला. मग नको का व्यवहारानं, मग आपल्या पायावर उभारायला नको का. आपल्या पायावर कोणच पायावर उभारायच मला कळलं नाही. मला समजावून सांगायला व्यवहाराने, पण व्यवहार तिथं त्यांना इतका व्यवहार करतो ना व्यवहाराने. मग हे शिकलं पाहिजे, केलं पाहिजे, अनुभव आले पाहिजे. पूर्वी गेली पळून म्हणजे मग अनुभव चांगला येतो. त्यावेळेस मग तो काय झालं काय नाही. बरोबर आहे का. बरोबर आहे. तुझं त्याला अनुभव सांगतोय. पळवली काय कोणाची. नाही ना. मग असं कसला व्यवहार तुम्हाला व्यवहार वगैरे कळतो का नाही. म्हणजे माझं एक फॅड बसतं बात काय. तुझी मुलगी आली ना. हा आली की. काय नाव आहे तुझं. काय खुशी. खुशी एक आनंद ना कुठं तरी थोडासा कदवा चमकल्यासारखा कुठेतरी राहणार. मला काल विधीने सांगितलं आम्ही रविवारी 5 मुली आम्हाकडे जाणार आहे. मी त्यांना आशीर्वाद दिला तुम्ही परत येऊच नका. म्हणजे चांगलं कल्याण होईल. विधी कल्याण त्याच्यातच आहे. ही आत्म्याची साधना कशी करतात, त्यांची सेवा करताना, वयावृत्त करताना आपल्याला आत्म्याची साधना करणंच आपलं कर्तव्य भासित होतं आणि त्यामुळे कुठंतरी ते संस्कार करून आपलं कल्याण होतं. नाहीतर इथं असं बाकीच्या संयोगात सांगितलं राहताना सगळी मस्तीच चालली गेली है ना. कॉलेज डेज म्हणजे कसली गोंधळ सगळा, हे करा ते करा असं करा. कुठं आपल्याला तिथं आपलं स्मरण तर होतंय का फक्त शरीराचं सुख माझं सुख आहे, शरीराचे भोग माझे भोग आहे, शरीराचा आनंद सगळं शरीर. कॉलेज डेज मध्ये आणि व्यापार डेज मध्ये सगळं काय धन शरीर सुद्धा तिथं गवण आहे. अरे तुला ही डायबिटीस होईल असू दे, तुला होऊ दे, झालं आहे ना, होऊ द्या. पण आणि त्या व्यापारामध्ये वृद्धता किती. माती होऊ द्या माझी इथं चालतंय, पण ते धनाशिवाय मला आता चैन पडत नाही. असं चैन तुम्हारे दर्श बिन स्वामी मुझे चैन नहीं आती, असं एक भजन आहे का नाही पडत. तुम्हारे दर्श बिन, मला ती कोणाचं दर्शन येत मला कळलं नाही, त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही. म्हणून इथं आचार्य पुन्हा पुन्हा सांगायचा आपल्याला प्रयत्न करतात. बाबा धर्माचं काय वाक्य सुविचार आहे ना. समंतभद्र महाराजांचे काय पहिली सुरुवात काय धर्मापासून सुरुवात. धर्म हा धार्मिक माणसांच्या आधाराने असतो. धर्माचा कुठं हाल येत नाही. इकडं तिकडं कुठंतरी मंदिरात, कुठं तीर्थक्षेत्रावर, शास्त्रात असा त्या ठिकाणी धर्म न धर्मो हे सगळं येते तुम्हाला. काय धर्म आहे कुठं आहे, धर्म कुठं आहे. धार्मिक कोण, मी धार्मिक पाहिजे का नको, त्या धर्माला मी आश्रय दिला तर मी धार्मिक होणार आहे हे सांगताय. आणि धार्मिक माणसं कशाच्या द्वारे तयार होणार तर धर्म शिक्षणाशिवाय धार्मिक माणसं तयार होणार नाहीत. आणि म्हणून धर्म शिकवणाऱ्या अशा संस्था कितीही कष्ट पडले तर चालू ठेवल्या पाहिजेत. असं किती कळकळीचं गुरुकुल प्रणालीचे प्रणेता समंतभद्र महाराजांनी विचार करावा. ते तर महाराज होते तरी सुद्धा त्यांना धर्माची आणि धर्म सगळ्यामध्ये राहावा ही किती तीव्र भावना आहे. माहिती होतं की महाराज आहे, दोष लागतेच, पण तरी सुद्धा त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं काय संस्था कोणासाठी, कोण कोणासाठी स्पष्ट त्यांनी ज्यावेळेस चालू करताना सांगितलं. संस्था माझ्यासाठी आहे, मी संस्थेसाठी नव्हे. मला ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी मी माझं कल्याण करेन. धार्मिक संस्था आहे, मग हे सगळं चांगलं चाललंय, मग आता मला ते करायला पाहिजे.
मला ज्या दिवशी मला वाटेल की माझं हित पहिलं मुख्य आहे, त्या दिवशी हे सगळं माझ्यासाठी गौण असेल अशा स्पष्ट शब्दात त्यांनी ज्यांनी त्याच्यासाठी धन राशी वगैरे देऊन सांगणार ते त्यांना सांगितलं. त्यांचा पण महाराजांवर विश्वास किती, कसंही येऊ द्या महाराज, पण ब्रह्मचर्य असतानाच त्यांनी सगळ्या गोष्टी सुरू केल्या. कारण ज्यामध्ये ते सगळं आलेले त्यांचं वाचत समुद्र महाराजांचं एक गौरवगाथा आलेलं आहे पुस्तक म्हणून, वाचल्यावर कळतं सगळे असे चारित्र पुराण का वाचायचे का, त्याच्यातनं आपल्याला आपलं जीवन कसं घडवायचं कळतं. त्याच्यातला उत्तम जो पुरुष आहे मर्यादा पुरुषोत्तम पद्मपुराण राम, कळतं कसं जीवन जगायचं, व्यवहारातलं पण जीवन कसं जगायचं की ज्यामुळं धर्माची हानी होणार नाही. आहे त्यांनी पण व्यवहार केलेला आहे, हे सगळं दिसतं त्या पुराण ग्रंथांना, पण धर्म सोडून काय केलेलं नाही. आणि इतर धर्म करताना सुद्धा आम्ही धर्म सोडलाय, तर मग बाकीच्या विषयामध्ये धर्माचा विषय कुठे येतो, अडचण ही. म्हणून इथं चर्चा आपण काल कशावर केली, काय बाबा आज आपण ऐकलं होतं आपल्या लक्षात राहत नाही तर वाचलं असतं, काही नाही. म्हणजे मुलांच्या अभ्यासात बाबत आई किती 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 काळजी घेते, मला पण काळजी घ्यायला पाहिजे ना तुमच्या अभ्यासाची. खरं तर मला दिवसभर तुमच्याकडे फिरावं लागेल, का अभ्यास केला का, अभ्यास केला का, वाचलं का, वाचलं का. म्हणून म्हणतोय की बाबा सम्यक दर्शन क्लिअर नाही आहे अजून, तर मग हे सगळं तुम्हाला अवघडच वाटतंय. कुठं ते विचार करा, कुठं चिंतन करा, कशाला चिंतन करा, काय चिंतन करा. आम्ही त्याच्या बाबतीत गंभीर रूपाने सांगितले, ओझं होणार आहे तुम्हाला, ओझं वाटणार आहे. बरोबर आहे का राहुल, ओझ आहे का काय, काय होतं नाही संसार का धर्म, धर्माचं ओझ नाही चांगलं, केवळ ओझ आहे का नाही धर्माचं, शास्त्र ऐकायचं ओझ, तिथं ते कुठे गेलं काय झालं. कधी एकदा सांगता बिचारा अवघडून गेला होता, शेवटी कसं तरी नैसर्गिक बाधेमुळे वाचला. परत ये म्हटलं होतं जरा, पण ते ऐकलं तरी ना ऐकलं तरी करून जी सुटला ते परत काय पुढच्या वर्षी तरी येतच नाही ती, आणि पुढे माझ्याजवळ बसतच नाही. बरोबर आहे का, पुढच्या वर्षी तर तू कॉलेजला असणार बेटा, मग तर काय विषय संपला, अडचणीच होतं. म्हणून इथं आपण काल पाहिलं होतं की सम्यक दर्शनाच्या द्वारेच मंद कषाय शास्त्रज्ञान चारित्र तप हे सगळं पूज्य होतं म्हणून सांगितलं. हे सगळं नव्हे, प्रत्येक गोष्ट सम्यक दृष्टीची पूज होती. त्याचं चालणं, त्याचं बसणं, त्याचं उठणं, त्याचं बोलणं, त्याचं खाणं, त्याचं पिणं, त्याला मळ सुद्धा त्या ठिकाणी धर्म पूज होऊन जात. वृद्धी 64 वृद्धीमध्ये मल मल नाकातला कानातला सगळा सगळं औषधी कोणाचं कोणाचं पूज झालं ते तर सोडा, शास्त्राचं ज्ञान तर पूज मानतीलच, पूज मानलं जातंय, डोळ्याने आपण बघतोच. पण त्यांचे सगळं म्हणलं त्यांचा आहार बघणं सुद्धा पूज होऊन जाते. आहार घेते काय करते, आणि तरी सुद्धा ते बघितलं तर मग सगळं जाते माणूस. जादू काय निशान, कशाची जादू आहे? त्यांच्या आहाराला बघून अनुमोदन मात्र दिलं तरी या जीवाचं कल्याण राव, काय नव्हे म्हणजे कल्याण होत आहे. मग समजलं पाहिजे ना तो चमत्कार काय यांच्याजवळ असं की यांच्या आहाराचं केवळ अनुमोदन करतोय तर तो जीव मोक्षाला जातोय. आदिनाथांबरोबर गेले नाही ते 4 तिर्यांचं, काय केलं, काय कळत त्यांना काय चाललंय, काहीतरी चांगलं चाललंय, बस एवढीच भावना. त्यांनी त्या सगळं अनुमोदन शिव बनवतात तिथं, शिव बघितलं तर सगळे हिंसक प्राणीच की ते मुंगूस
रानडुक्कर, काय होतं, आणि हेच होते ना, आणि काय होतं, वान, माकड. चौघ बसून काय करते, अहोदान, अहोदान. आणि त्या दानाचं केवळ अनुमोदन नाही आपल्याला शक्य तर जाऊन तिथे नुसतं आपण बसलो आम्हाला तरी आपल्याला त्याचं मिळत नाही अनुमोदनेचं फळ. नाही ना, योग्यता पाहिजे का नको. मग काय जादू असते त्यांच्या आहारात, आहार द्यायचं, बघायचं, एवढं काय प्रकार. साधं जेवतीतच की, ते काय पुण्य करते काय जेवतीत म्हणजे, जेवतीत म्हणजे ते काय करते. आपलं जीवन त्यांच्या जीवनात काय फरक आहे. आपल्या जेवणाला कोणी बघितलं तर काय होईल, काय होईल. आणि तुमचं जेवण तर बघायला कोणी ना, तुमचं जेवणात लक्ष समोर टीव्ही लावता, तुम्ही खाली काय खाताय, तोंडात काय जातं हे तुम्हाला माहित नाही. तुम्हाला तुमच्या जेवणाचं पुण्य मिळत नाही तर दुसऱ्याला कुणाला मिळणार आहे. जे आहे त्याचं सुद्धा आम्हाला नीट भोगता येत नाही, म्हणजे आमचंच पुण्य नाही. ते सांगितलं नाही का, घरी सगळी म्हणजे संपन्नता आहे पण घरात नाही बसून मिळणार खायला, पुण्य लागतं त्याला सुद्धा. मग त्याचं जेवण त्या ठिकाणी बघितलं तर काय लाभ काय, केवळ कषायांची वृद्धी होती व्यवहार, आणि मुलींचा आहार बघितलं तर कषायांची हानी होती. केवढा मोठा फरक आहे. निरीह वृत्ती काय, असं काय गृद्धता नाही आहे, कधी पण आहार सोडतात. आहार घेण्याचं प्रयोजनच त्यांचं वेगळं आहे. त्यांचं श्रद्धान काय, बस माझ्या क्षलारोगाचा नाश, माझ्या ज्ञान वैराग्याची वृद्धी, एकमेव एवढा अस्तित्व आहे. कुठपर्यंत शरीराला आहार द्यायचा, जोपर्यंत माझ्या कामाला येते तोपर्यंत. माझ्या कामाला येत नाही, चल विषय संपला. माझ्या कामाला आला तर तुला खाऊ घालतो, नाहीतर खाऊ घालतो नाही. आणि आपण उलटे चाललंय, आत्म्याला त्याच्या कामाला लावलं. आमचं जीवन असं आहे म्हणून आपल्याकडे अभक्ष सोडताना त्रास होतो आणि त्यांना भक्ष खाताना त्रास होतो. किती फरक आहे आपल्या भोजनात आणि त्यांच्या भोजनात, कळते. त्यांना चांगलं भक्ष खाते ते, आणि तरी सुद्धा त्यांना विकल्प आहे. तेव्हा माझा स्वभाव तर खाणे पिणे नाही आणि तरी सुद्धा मी खातोय, कसलं माझं हे पाप, हे आहार संज्ञा. म्हणजे त्यांना त्याच्या लाज वाटते जेवण करायची. बरं महाराजांना, कारण त्यांना माहिती आहे आत्मा काय, मी कोण आहे, माझं स्वरूप काय, अंशन स्वभावी मी. सर्वात ते जीवन आठवलं तर तिथं किती ना किती किती वर्ष खायचा विषय येत नाही. 33 सागराचं आयुष्य तर 33,000 वर्ष काय नाही भोजन. आहे त्यांचं काम. आणि सिद्ध झाल्यानंतर तर जेवणाचा विषयच नाही. असा मी पण आहे. कोण आहे मी, म्हणून म्हटलं हे श्रद्धा, आपल्या संबंधीच श्रद्धा विधी. मी कोण आहे, मी विधी नाही, मी मुलगी नाही, मी कोण आहे, मी एक जीव, सिद्ध समान जीव, ही कुठेतरी श्रद्धा आतून उत्पन्न झालीच पाहिजे. त्याच्यासाठी आपलं जीवन समर्पित पाहिजे. बाकी काय नाही, मग सगळ्यातला अनंत वेळा झालं हे नाही झालेलं की मी सिद्ध आहे, मी सिद्ध स्वरूप आहे, मी सिद्ध समान आहे आणि खाणं पिणं हे सगळं माझं स्वरूपच नाही. मग कशाला आपल्याला भक्ष्याबद्दलची कृतज्ञता पाहिजे, पण विचार नाही. कसे निर्ग्रंथ आहे, मग कशाला कपड्याबद्दलची कृतज्ञता पाहिजे. रेशमी साडी कशाला, म्हणजे आपल्याला आपल्या स्वरूपाबद्दल नको विश्वास. अरे दिगंबर शब्दाचा अर्थ कळतो ना, वस्त्र काय, दिशा हेच वस्त्र. आणि इथं मी कुठल्या वस्त्रात अडकलोय, पुन्हा पुन्हा त्या वस्त्राची निंदा स्तोत्र पाऊल मध्ये केली, दर्शन पाऊल मध्ये केली, भाव पाऊल मध्ये केली. आचार्याने वस्त्राची निंदा केली. वस्त्र ठेवणारा तो साधू नसतोच. किंचित मात्र, किंचित लंगोटी मात्र परिग्रमण, चाह लंगोटी की दुःख सारी. एक लंगोटी मात्र जर परिग्रह तरी त्या ठिकाणी त्रास आहे. तुमच्या लक्षात येतं का? हो, लंगोटी मात्र असला तर त्रास आहे.
जास्त असल्यानंतर त्रास नाही. बरोबर आहे का धीरज? म्हणून आम्ही लंगोटी मात्र नाही जास्त ठेवतो. जर एवढा छोटा थोडासा परिग्रह सुद्धा बुद्धीला त्रास करणार आहे, तर मग आपण विचार का करत नाही? कधी येतो का विचार मग एवढा मला परिग्रह? पण म्हटलं ना, आपण यूज टू झालेलो आहे. वातावरणाला यूज टू होऊन जातं ना मनुष्य, हॅबिट होऊन जाते त्या विषयाची. तसं मला आता ती सवय झालेली आहे. त्यामुळे आपल्याला कळत नाही आहे की बाबा आपलं स्वरूप कपडे घालणं नव्हे. शरीरच नको म्हणते आचार्य. शरीराला परिग्रह, घात्र मात्र परिग्रह सुद्धा तिथं त्यांना सहन होत नाही. जे शरीर आहे ते प्रवचन सारमध्ये घेतलंय. शरीर रूपी परिग्रहाचा त्यांना त्रास आहे. आणि मी कशाचा परिग्रह मानून म्हणजे कुठं बसलोय? माझी बुद्धी कुठं अडकली? त्यांना शरीराचा त्रास. आणि माझ्याकडे हे नाही, ते नाही, हे पाहिजे, ते पाहिजे, आणि त्याचा मला त्रास आहे. आणि याचं सगळं एक कारण काय? मी कोण? मी निर्ग्रंथ, मी निसंग. हे स्पष्ट नाही ना माझ्या ज्ञानात, श्रद्धेत. आणि म्हणून त्याची स्पष्टता येण्यासाठी माझा विचार, माझं मन, वचन काय तिथे लागलं पाहिजे. म्हणून आदिनाथांचं आपण आरोग्य चढवताना काय म्हणतो? सुची निर्मल नीरम गंध स्वक्षत पुष्पचरुले मन हर्षाय. असा आनंद होतो आहे ना. मी आदिनाथांना अष्टद्रव्याने पूजन करतोय. असं लिहिलं ना त्यांनी. सुची निर्मल नीरम गंध स्वक्षत पुष्पचरुले मन हर्षाय. दीप धूप फल अर्घ्य सुलेकर नाचत ताल मृदंग बजाय. तुम्हाला अर्थ करतो का त्याच्यातला? कधी त्याचा आनंद घेतला का? त्या म्हटलेला बऱ्याच वेळा. कधी त्याच्या शब्दाकडे लक्ष गेलं का? राहून नाचतंय मन, तन डोले मेरा मन डोले, असं तर नाचतंय का? ती पुंगी वाजली नाही ती तरी डोलतो. तुम्ही कधी बोलला? ते म्हटलं, तेच म्हटलं ना. तुझे निर्मल नीरम गंध स्वक्षत पुष्पचरुले मन हर्षा. मला किती आनंद होतो. आज मला तुमची भक्ती पूजा करायची एक संधी मिळते. म्हणजे मला तुमच्यासारखी बनण्याची एक संधी आहे. दीप धूप फलार्घ्य सुलेकर नाचत ताल मृदंग बजाय. म्हणजे त्यावेळेस काय, मला दुसरं काय नाही. इतका आनंद झालाय की आपोआप नाचतंय सगळं, मन तन सगळं नाचत. इतका आनंद. श्री आदिनाथ के बली जाऊ. म्हणजे काय? बली जाऊ मन वचकाय असं म्हटले. अर्थ काय? बली जाऊ काय दिले? पुन्हा बलीचा अर्थ तर बली नाही का? सगळे का आठवते त्याचा शब्द लिहिला म्हणून विचार. बली ना पंडितला म्हणतात वली काय? बली म्हणजे पुन्हा बली म्हणजे काय? बळी देण्याचा शब्द. आता त्याचा अर्थ असा पण होतो पंडितजी. कसा? शब्दाचा बली अर्थात शक्ती. सगळी शक्ती मन वचन काय मध्ये लावून बली असं त्याचा अर्थ. पुन्हा तर झालं. पण मला असा अर्थ वाटला की श्री आदिनाथ के चरण कमल पर, कमल म्हणजे तिथं माझं मन वचन काय पूर्ण शक्ती लावून त्या ठिकाणी मी पूजा करतो. 3 बल. बली घ्या. बली म्हणून तसला बली घ्यायचा नाही. एक तुम्ही लांब बलीकडे घ्या. सगळं इतकं सगळं समर्पण पाहिजे असं म्हणत. पूर्ण शक्ती. म्हणून ती शक्ती आपण किती वेळा मागितली? अनंत बलशील आत्मा हो शरीर से भिन्न प्रभू जो होती. त्याच्या अगोदर जेवढ काय? अगोदर जेवढ काय? अनंत बलशील आत्मा हो शरीर से भिन्न प्रभो ज्योति तलवार ज्ञान से अनंत बल दो मुझको. काय मागितलं सांग देवा? शक्ती द्या, शक्ती द्या,
शक्ती द्या. कोणती शक्ती द्या? कोणती शक्ती द्या? हा जो अनंत बलशाली शक्तिशाली जो आत्मा आहे तो शरीरापासून भिन्न जाणण्याची, मला श्रद्धान करण्याची, तसं परिणामन करण्याची शक्ती द्या. असं म्हणतो. गरज आहे आपल्याला इथे, शक्तीची गरज आहे. आणि आमची सगळी शक्ती परामती. काय होणार आपलं त्याच्यामुळे? काय झालंय आपलं त्याच्यामुळे? म्हणून इथं त्यांनी सांगितले होते की बाबा पुरुषार्थात आत्माता मंद कषाय रूप उपशम परिणाम, शास्त्राभ्यास रूप ज्ञान, पापों के क्या रूप चारित्र और अनशन रूप तप का मोहता पत्थर के बोझ के समान है. अवघड होणार आहे. धर्माच्या गोष्टी भयंकर कठीण वाटणार आहे. कशामुळं? दर्शन नाही, क्लिअर नाही काय मी काय याच्याबद्दल. मुलगा तुमचा, शरीर तुमचं, पैसा तुमचा, घर तुमचं, नवरा तुमचा, क्लिअर आहे. आणि हे काहीच स्पष्ट नाही अजून सुद्धा नाही. एवढं ऐकून राहा तुम्ही जीव आहे हे सगळं तुम्ही नाही आहात. शरीरात तुम्ही नाही आहात. काय कळते? कशासाठी शरीरासाठी पाप करताय? होय मला भोगावं लागणार आहे ह्याच्या लक्षात येते का? अभक्ष भक्षण करून, काहीतरी अभक्ष घालून विकून काय स्वरूप? काय मिळवता तुम्ही? नाही नाही विकलं तर जणू काय मला परत काय आहे ना, मी मरून जाईल, मला काय पैसेच राहणार नाही. होती काय हिंमत? राव दे शांतता. म्हणून म्हटलं ना, डे बाय डे परिणाम एकदम खराब होत चालले. आचार्य शांतसागर महाराज म्हटले आहार घेत नाही तुझ्या घरात, तू औषध विकतो ना. पंजाबमध्ये झाले का? झालं असं नाही घेत म्हटले. महाराज माझ्या घरात आहार नाही औषधामुळं, चला सगळं पुरून टाकतो. विकायला दुसऱ्या द्यायचा विषय नाही, पुरून टाकले त्या दिवशी त्यांनी. महाराज माफ क्षमा करा, आजपासून विकणार नाही. त्याला परत आहार काय घेऊ? काय नियम घ्या, आमच्याकडे नका देऊ ना, आम्हाला काय फरक पडतो. असा आपल्याला आनंद आहे काय? बरोबर आहे का? खाली काय बघतो? घेऊ का नियम? तुमच्यात तरी हिंमत आहे का म्हणणार? बघायचं नाही कुठं. आज वर्तमानामध्ये बघणं बाहेर फार कठीण आहे. कसा तरी काळ काढायचा आहे अशा अवस्थेमध्ये. काळ काढावा लागतोय आता. इच्छा नाही. चांगला सावकार एखादा शेडजी काही कारणानिमित्त जेलमध्ये, तिथं गुंड आजूबाजूला असतील तर त्याला तिथं थांबणं अस्वस्थ एकदम. तो कधी एकदा बाहेर पडतो असं तसं झाले. बात काय कधी एकदा बाहेर पडतो. भयंकर प्रचंड असल्या वातावरणात माझं आहे. माझी बुद्धी स्थिर राहील का? चांगल्या माणसाची बुद्धी बिघडायला वेळ लागेल का? काय अनुपावनी काय म्हणणार तुमचं? म्हणून प्रयत्न चाललाय बाबा थोडी आजूबाजूला चांगली माणसं तयार करायची. थोकून मारून कसं काय असं ना, पण माणसं चांगली राहावी. 4 दिवस माझ्या सानिध्यात मी तर आहे तोपर्यंत. नाहीतर काय खरंय मग? सगळे व्यसनी आहेत, सगळे व्यसनी. बाहेर बघितलं तर कुठं अशी अडचण आहे. आणि म्हणून म्हटले किंतु ये सब यदि सम्यक्त्व सहित हो तो महामणि के गुरुत्व के समान पूजनीय है, अर्थात बहुत फल के दाता है और महिमा योग्य है. म्हणून सांगितलं मुलींची सगळी क्रिया त्या मोठं फळ देणार आहे. जेवले तरी मोक्ष मिळतंय त्यांना, विहार केला तरी मोक्ष मिळतंय, बोलले प्रवचन केलं तरी मोक्षच मिळतं त्यांना. आणि आपण आपल्या सगळ्या क्रिया बघा, आपण बोललो तरी आपण पापच, नाही बोललो तरी पाप. आपण चाललो तर काय विहार होतो ना, कुठं होतो बघ. आपला विहार पापासाठी, आपलं थांबणं पापासाठी, आपलं उठणं बसणं कुठं तरी जागं होणं गरजेचं आहे. त्या मोहामध्ये आपल्याला समजे ना की हे सगळं काय चाललंय, याच्यामध्ये माझाच घात होतोय, त्यासाठी जागं व्हा. म्हणजे सम्य दर्शन करा, तीर्थाचरण सांगायचं.
दृष्टी स्पष्ट करा की आपण जीवच आहोत, हे सगळं मी नाही, माझं नाही. ओम नमः.